वेलकम बॅक टू आयडिया बाज. थँक्यू. कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटतं. खूप छान. खूप कॉन्फिडंट आमचे जे दुसरे आयडिया बाज आहेत, दुसरे फाउंडर्स आहेत, ते लास्ट टाइम तुमची पिच पाहू शकले नव्हते. तर आम्ही त्यांना दाखवतो की लास्ट टाइम नेमकं काय घडलं होतं. आम्ही लॉन्च केला आहे अरिनो ॲप. रोज वर्कआउट किंवा योगा करा, तुमचे गोल्स अचीव करून एरिनो पॉइंट्स जिंका आणि त्या पॉइंट्सना रिवॉर्ड मध्ये कन्वर्ट करा. आमचा जो फोकस आहे तो कन्झ्युमर फेसिंग B2C मुळीच नाहीये. 2 सेगमेंट्स आम्ही पकडले आहेत, इन्शुरन्स आणि फिजिओथेरपी. B2C कन्झ्युमर टेक प्रॉडक्ट नाही करू शकत आपल्या देशामध्ये. हां. त्यामुळे यांना B2B2Cच जावं लागेल. 6 लाखांपासून 6 करोडच्या जर्नीमध्ये तुमच्या चपला तुम्ही झिजतील. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सेकंड प्रॉब्लेम पिक करा जो फर्स्ट प्रॉब्लेमशी रिलेटेड असतो, जिथे तुम्हाला वाटतं की तुमची एक्सपर्टीज आहे. आज आमच्या बरोबर इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मागच्या वेळी जेव्हा तुम्ही आला होता तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आय थिंक आम्हाला जजेस कडून चांगली शिकवण मिळाली. पण त्याआधी मला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे की लाईफमध्ये सगळ्यांना दुसरा चान्स नाही मिळत. आम्हाला मिळाला, म्हणून आम्ही या आयडियाबाजच्या मंचाला आणि प्रत्येक तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणत आहोत. विथ ऑल दिस फीडबॅक आम्ही ड्रॉइंग बोर्डवर परत गेलो आणि आज आम्ही एक नवीन सोल्युशन, स्ट्रॉंगर सोल्युशन तुम्हा सगळ्यांसमोर प्रेझेंट करायला व्हेरी आलो. गुड, व्हेरी गुड. कोर प्रॉब्लेम आमचा तोच आहे की आम्ही लोकांनी जर्नी सुरू केली आहे की आम्हाला भारताची हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे. हेल्थ सेगमेंटमध्ये आहोत आम्ही. आम्हाला माहिती आहे की करोडो लोक वेगवेगळ्या आजारांना तोंड देतात सेरेंटी लाईफस्टाईलमुळे. त्यात एक फार मोठा सेगमेंट आहे 20 करोड लोकांचा जे मस्क्युलर स्केलेटॉन प्रॉब्लेम्सला फेस करतात. बॅक पेन झालं, नी पेन झालं. हे लोक जे आहेत जे फिजिओथेरपिस्टकडे जातात. पेशंट्स यांना फिजिओथेरपिस्ट इंजुरी किंवा क्रोनिक पेन पासून रिकव्हरी फेज पर्यंत घेऊन जातात आणि तिथे त्यांच्या हातातून हा पेशंट सुटतो आणि पेशंटची रिकव्हरी नाही होत. एरिनोच्या मदतीने आम्ही ज्या घरी बसून तुम्ही एक्सरसाइज करायला हव्यात, कशा करायला हव्या, कधी करायच्या, किती करायच्यात, हा फार मोठा गॅप आहे जो फिजिओथेरपिस्टला माहिती नाही की ते करत आहेत की नाहीत आणि पेशंटच्या जवळ एक हँड होल्डिंग नाही आहे. तर आम्ही आमचा जो टेक्नॉलॉजी व प्लॅटफॉर्म जो आम्ही शोकेस केलाय त्याच्याच मदतीने पुढे जाऊन नवीन सोल्युशन घेऊन आलो आहोत या मंचावर आणि आज रिव्हील करत आहोत. तर तुम्ही जे सोल्युशन घेऊन आला आहात त्याचा व्हिडिओ आम्हाला दाखवाल please? ॲब्सोल्युटली. हो अगदीच. शुअर. तर एक पेशंट जेव्हा फिजिओथेरपिस्टकडे जातो त्याची सुरुवात एका फिजिओथेरपिस्ट डॅशबोर्डने होते. त्याच्या थ्रू एक फिजिओथेरपिस्ट पेशंटला आरामात ॲड करू शकतो आपल्या पोर्टलवर विथ द हेल्प ऑफ व्हेरी फ्यू इन्फॉर्मेशन. आणि तो कोणत्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे आलेला आहे ती कंडिशन टाकल्यानंतर पेशंट इझिली तुमच्या सिस्टममध्ये ॲड होतो. ॲड केल्यानंतर त्याची एक कस्टमाइज केअर जर्नी सुरू होते. आता एकतर फिजिओथेरपिस्ट त्याच्यासाठी एक नवीन प्लॅन क्रिएट करू शकतो, जसं की कोणत्या फेजमध्ये आहे, त्याला कोणता प्रॉब्लेम आहे, त्याला किती दिवसांसाठी वर्कआउट सुरू करायचं आहे. त्याचबरोबर आमची जी AI मेजर्ड वर्कआउट लायब्ररी आहे त्यातील कोणकोणते वर्कआउट त्याच्या हिशोबाने सुटेबल आहेत. एकदा का ते केल्यावर एकतर तो नवीन प्लॅन क्रिएट करेल किंवा आमच्या क्लिनिकली व्हॅलिडेटेड प्लॅन्सपैकी कोणताही एक प्लॅन असाइन करू शकतो. एकदा का प्लॅन असाइन झाल्यावर युजर जेव्हा ॲप डाउनलोड करतो, होम स्क्रीनवर युजरला इमिजिएटली पॉपअप येतो की तुम्हाला एक प्लॅन असाइन झालाय. त्या प्लॅनचे सगळे डिटेल्स युजर आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो. त्याचबरोबर तो इथूनच आपल्या प्लॅनवर ॲक्टिवेशन आणि काम पण करू शकतो.